कुर्ला फेस्टिवलचा आजचा शेवटचा दिवस आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे। मागच्या 5 ते 7 दिवसांपासून जो तो कुर्ला फेस्टिवल सुरू आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आयोजक आणि आमदार मंगेश कुडाळकर जी आहेत। कसं होतं वातावरण, किती दिवसाचा कार्यक्रम होता आणि आता एकनाथ शिंदे असतात। गेल्या 23 दिवसापासून आजचा 24वा दिवस आहे। कुर्ला फेस्टिवलच्या निमित्ताने संपूर्ण मुंबईभरातून विविध रसिक विविध माध्यमातून या ठिकाणी येत होते आणि अत्यंत चांगलं वातावरण या ठिकाणी तयार झालं। मनोरंजनात्मक कार्यक्रमांबरोबरच प्रबोधनात्मक आणि सामाजिक कामसुद्धा आणि खेळाडूंना सुद्धा वाव देणारा हा फेस्टिवल खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण असा ठरला आणि त्याच्यामुळे या महोत्सवामध्ये जवळजवळ लाखो लोकांनी हजेरी लावली आणि त्याच्यामध्ये सहभाग घेऊन मनोरंजनात्मक लहान मुलांविषयक बचत गटांचे विविध स्टॉल्स आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने चांगलं फेस्टिवल आज या ठिकाणी संपन्न होत आहे। एक विशेष बाब म्हणजे की आम्ही आतमध्ये बघितलं, ज्या लोकांनी तुमच्या विरोधात निवडणूक लढवली नगरसेवकाच्या वेळेस, मेमसीच्या मुंबई महापालिकेच्या वेळेस, त्यांचा आज पक्षप्रवेश सुद्धा होणार असल्याची चर्चा आहे आणि ती चेहरे मंडळी आम्हाला इथं पाहायला भेटते। काय आहे नेम? आपण नक्की शिवसेना वाढीवर भर दिलेला आहे आणि नक्की बाकीचं मागचं सर्व विसरून पुढे शिवसेना आपल्याला न्यायची आहे हा संदेश माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे। त्याच्यामुळे शिवसेनेकडे बघून आम्ही फक्त शिवसेना वाढवायची आहे या दृष्टिकोनातून सर्वांना सोबत घेत आहोत। मुंबई महापालिकेच्या नालेसफाईची आणि पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू आहेत। फोकस नेमका दरवर्षी कुर्ल्यावर असतो, कारण की कुर्ला भागात सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं पाहायला मिळतं आणि मिठी नदीचा एक महत्त्वाचा टप्पा तुमच्याकडे, कशी तयारी सुरू आहे? नक्कीच मी स्वतः उपमहापौर संजय घाडी साहेब यांच्या समवेत आपण संपूर्ण कुर्ला विधानसभेत त्या नालेसफाईची पाहणी केली आणि त्याचबरोबर आपण जे उपायुक्त आहेत नांदेडकर मॅडम त्यांच्या केबिनमध्ये सुद्धा सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि सर्व मेजर नाले मायनर नाले यांची साफसफाई कितपत चालू आहे, किती झाले नसेल तर त्या ठिकाणी पूर्ण करायचे सुद्धा आपण निर्देश हे त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आता जवळजवळ 80 ते 90% काम पूर्णत्वास आलेलं आहे। उरलेलं काम सुद्धा पावसाळ्यात पूर्ण होईल अशा प्रकारचं शब्द अधिकाऱ्यांनी दिलेला आहे। मागच्या वेळी ज्यावेळेस एकनाथ शिंदेंचं भाषण या ठिकाणी झालं होतं तेव्हा मोठा निधी आणि नव्याने विकास कामांचा आराखडा समोर आला होता। आज नेमके नवे प्रकल्प काय असतील आणि किती निधी येऊ शकतो त्यासाठी? नाही, नक्कीच शिंदे साहेब येतात म्हटल्यानंतर ते स्वतःच या बाबतीत बोलतात आणि त्यांचाच मुख्य म्हणजे उद्देश असतो की आपला विभाग किंवा आपल्या मुंबईचा विकास चांगल्या रीतीने झाला पाहिजे हा एक उद्देश त्यांच्या मनामध्ये आहे। ते ज्यावेळेला मुख्यमंत्री होते 2.5 वर्ष तेव्हा बघितलं असेल की मुंबईचा ज्या पद्धतीने कायापालट केला, त्यामुळे निश्चितच यापुढे सुद्धा त्यांच्या मनात एक आहे की मुंबई ही बदलली पाहिजे। आपल्या आमदारांनी आपल्या लोकप्रतिनिधींनी कामं केली पाहिजे, लोकांची कामं केली पाहिजे, विकासाची कामं केली पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचं मत असतं। शेवटचा प्रश्न आहे, आज मध्यरात्रीपासून वॉटर टँकर असोसिएशनवाले जे संपावर जाणार आहेत। पाण्याचा पहिलाच मुंबईत ऐरणीवर प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर वॉटर टँकर असोसिएशन संपावर शाळा, हॉस्पिटल आणि इमारतींना पाणी तुटवडा होऊ शकतो। या बाबतीमध्ये मी संबंधित असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी बोलतोय आणि निश्चितपणानं त्यांच्या ज्या काही मागण्या असतील तर त्या संदर्भामध्ये बसून आपण विषय मिटवू असं त्यांना सांगितलेलं आहे। पाण्याचा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आपण त्यावेळी संवेदनशील दृष्टिकोनातून बघा असं मी त्यांना विनंती केली होते। आमदार मंगेश कुडाळकर, व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई।